श्रीकला या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत भगवान विष्णूंचा तिसरा अवतार वराह अवतार। हिंदू धर्मानुसार विष्णू दशावतारांपैकी वराह हा अवतार तिसरा मानला जातो। या वराहाचे 3 अवतारांमध्ये विभाजन केले आहे। त्याचा काल पद्यकल्पाच्या अंतापासून ते कलियुगापर्यंत मानला जातो। या वराह अवताराचे नील वराह, वराह आणि श्वेत वराह असे 3 वराह काल मानले गेले। प्राचीन काळी हिरण्याक्ष नावाच्या दैत्याने पृथ्वी समुद्रात नेली। त्यामुळे पृथ्वीवर खूप मोठे संकट आले। त्यामुळे श्री विष्णूने ब्रह्मदेवाच्या नाकातून वराह रूपात अवतार घेतला। तीक्ष्ण घ्राणेंद्रिय या वराहाचे वैशिष्ट्य होते। या तीक्ष्ण घ्राणेंद्रियद्वारे या वराहाने पृथ्वीचा शोध घेतला। तेव्हा पृथ्वी समुद्राखाली पाताळात असल्याचे वराहाच्या लक्षात आले। तेव्हा समुद्राच्या आतमध्ये जाऊन वराहाने आपल्या बळकट सुळांवर पृथ्वी उचलून बाहेर आणली। हिरण्याक्ष दैत्याने हे पाहून वराह रूपात असलेल्या विष्णूंना युद्ध करण्यास सांगितले। दोघांमध्ये फार मोठे युद्ध झाले आणि वराहाने हिरण्याक्षाचा वध केला आणि पृथ्वीला वर आणून तिची स्थापना केली। यानंतर पृथ्वी आणि वारा म्हणजेच वराहाचा विवाह झाला। त्याला एक पुत्र झाला, त्याचे नाव नरकासूर। तो नंतर तिथे राजा बनला। भगवान वराहाचे अवतार भाद्रपद शुक्ल तृतीया या दिवशी झाला। त्या दिवसाला वराह जयंती असे मानले जाते। भारतामध्ये वराह जयंतीचा उत्सव साजरा केला जातो। मथुरा येथे भगवान वराहाचे प्राचीन मंदिर आहे। तिथे वराह जयंतीचा उत्सव साजरा होतो। नील वराह, श्वेत वराह आणि आदि वराह अशा तिघांचा एकत्र काल वराह काल मानला जातो। वराहाचे तीक्ष्ण सुळे जमीन सहजपणे उकरतात व थेट मुळापर्यंत पोहोचतात। त्यामुळे त्यांना पृथ्वी शोध घेता आला। नीलवराहाची उत्पत्ती सांगताना असे सांगितले की पद्मकल्पाच्या शेवटी महाप्रलय झाला। त्यामुळे सूर्याची उष्णता वाढली, पृथ्वीवरील वने वाळून गेली, समुद्राचे पाणी आटले, निरनिराळे ज्वालामुखी तयार झाले। या समुद्राच्या पाण्याचे प्रचंड ढग तयार होऊन मुसळधार पाऊस सुरू झाला। तेव्हा ब्रह्मदेवाला पृथ्वीची काळजी वाटली आणि त्यांनी विष्णूला अवतार घेण्याची आज्ञा केली। विष्णू वराह रूपात प्रकट झाले आणि काही पृथ्वीचा भाग जलमुक्त केला। समस्त सेनासोबत घेऊन तीक्ष्ण दातांनी पृथ्वी समतोल बनवली। पर्वत फोडून दगडांनी आणि मातीने खड्डे भरले आणि पृथ्वीवर राहण्यायोग्य बनवले। त्यानंतर पृथ्वीवर सुगंधित वने निर्माण झाली। शून्यातून चांगले निर्माण करण्यासाठी खूप परिश्रम त्यांनी घेतले। या वराह अवताराबद्दल ही रंजक माहिती आहे। वराहाची शक्ती वाराही आहे। सप्तमातृपैकी ही एक आहे। सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा हिची उपासना होते। या वाराहीचे मुख वराहाचे असून शरीर स्त्रीचे होते। जेव्हा जेव्हा पृथ्वीवर संकट येते त्यावेळेस भगवान विष्णूंनी अवतार घेऊन दुर्जनांचा नाश केला आणि पृथ्वीचे रक्षण केले। तर ही होती भगवान वराह अवताराची माहिती।